हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर या मालिकेमध्ये नेमकं काय काय घडणार आहे, काय काय घडलं आहे ते आज ऐकणार आहोत. तर सगळेजण जेलमध्ये गेलेले असतात सायलीला भेटण्यासाठी आणि आज सुरुवात कालपासूनच झालेली आहे. म्हणजे अर्जुन सायलीला भेटायला गेलेला असतो आणि सायली विचारत असते की नेमकं सोनलच्या बाबतीत काय काय घडलं आहे ते मला सांगा. तेव्हा अर्जुन सांगत नसतो, पण सायली म्हणते, आता माझ्यापासून काहीही लपवू नका, काय झालं ते सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच सांगतो हेच खरंच सांगतोय की सोनल सुखरूप आहे, हे सांगायचं होतं तुला. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला शपथ आहे आपल्या बाळाची, नक्की काय झालं आहे ते सांगा. तेव्हा अर्जुन सांगतो, पोलिसांना सोनल ज्या ठिकाणी सापडली तिथे सोनलवर अत्याचार झाला होता. तेव्हा सायली काय असं म्हणते, अत्याचार असं म्हणत असते आणि रडत असते आणि म्हणत असते, आपण सगळ्या गोष्टीची शहानिशा करून तिला पाठवलं होतं ना तिच्या काकाकडे. सायलीला खूप वाईट वाटतं, तिला खूप रडू आलेलं असतं, कारण आपण इतकं मोठं पाप कसं केलो असं तिला वाटत असतं. आपल्या हातून इतकं मोठं पाप घडलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली सायली शांत हो, सायली शांत हो असं म्हणत असतो आणि तेव्हा नेमकं काय घडलं आहे ते सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू प्लीज शांत हो, हे बघ एक मोठं रॅकेट आहे आणि यात बरीच माणसं इन्व्हॉल्व आहेत. कोण कोण आहेत ना हे शोधून काढू आपण, पण तू आता स्वतःची काळजी घे, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा आपल्या बाळाला सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, आपण सोनलला करायला गेलो एक चांगलं आणि तिला एवढ्या मोठ्या संकटात कसं काय ढकललं, कसं काय घडलं मला काही कळत नाही असं विचार करत असते. तेव्हा नाही, हे सगळं कसं काय झालं असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, एवढंच नाही, अजून एक गोष्ट आहे, त्या सुरेशने मुलांची तस्करी करणारी व्यक्ती म्हणून तुझं नाव घेतलं आहे. तेव्हा सायली एकदमच काय असं म्हणते आणि अर्जुन हो म्हणतो आणि त्यांनी पोलिसांना काही ठोस पुरावे सुद्धा दिले आहेत. मग इकडे परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. काल सुभेदारांच्या घरी सचिन आलेला होता ना, त्याचा आता रिॲक्शन सुरू झालेलं आहे सुभेदारांचं. तेव्हा अस्मिता म्हणते, हे आल्या आल्या म्हणते, तू इथे काय कशाला आला आहेस असं म्हणते. तेव्हा मला तर तू कशासाठी आलास हे सुद्धा विचारायचं नाही आहे असं अश्विन म्हणतो आणि बाहेर हो असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा सचिन म्हणतो, अरे तुमच्या घरात जावयाचं असं स्वागत करतात का असं सचिन म्हणत असतो. तेव्हा सचिन, तू या सुभेदारांना आणखीन त्रास द्यायला आलेला असतो, पण आता प्रतापराव म्हणतात, सचिन तुझा आणि अस्मिताचा डिवोर्स झाला आहे, हे विसरलेस का तू. तेव्हा सचिन म्हणतो, बाबा त्या कागदाच्या ऑर्डिनरी सह्या होत्या व शेवटी काय, सासरची माणसं जर दुःखात असतील तर त्यांचं सांत्वन करायला जावयाला घरात यायलाच पाहिजे ना असं सचिन म्हणतो. तेव्हा सुभेदारांच्या सुनेला एवढ्या घाणेरड्या आरोपाखाली अटक झाली आहे, तर मी तुमच्या दुःखात सहभागी नको का व्हायला असं सचिन म्हणत असतो आणि श्वेतासुद्धा हसत असते. कल्पनाताई म्हणतात, आम्हाला तुझ्या सहानुभूतीची काही गरज नाही, तुझं तू बघ आणि इथून जा असं म्हणत असतात. तेव्हा सचिन म्हणतो, ओ यस यस, तुम्ही माझ्यावर का रागावताय सासूबाई, मी काय लहान मुलींची तस्करी केलेली नाही आहे आणि मी काही माझ्याच आश्रमातल्या मुलींचा सत्यानाश पण केलेला नाही आहे असं सचिन म्हणतो. आणि आता श्वेता परत हसत असते आणि सचिन म्हणतो, मी काही गरीब भोळा चेहरा करून त्याच्या मागे घाणेरडी कामं केलेली नाही आहेत. अस्मिता म्हणते, हे तू आम्हाला ऐकवायला आलायस ना, मला तू आमचं दुःख करायला नाही कमी करायला नाही तर वाढवायला आलायस, हे आम्हाला कळत नाही असं वाटते का तुला. तेव्हा सचिन म्हणतो, असं मी तुम्हाला कसं इन आऊट ओळखतेस ग बरं असं म्हणतो. कबूल, तुम्हाला सगळ्याला दुःखात बघून मला प्रचंड आनंद होतोय असं सचिन म्हणत असतो. काय विकृत माणूस आहे सचिन. मग इकडे परत सायलीचा आणि अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. सायली म्हणते, कसं शक्य आहे, मी तर त्याला आश्रमात पहिल्यांदा भेटले. तेव्हा अर्जुन म्हणतो, माहिती आहे मला आणि यामध्ये बरीच लोक इन्व्हॉल्व आहेत, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही परत असं का म्हणताय की मी सगळं बघून घेईन, मी जेलमध्ये असले तर सुद्धा मला सगळ्या गोष्टी माहीत व्हायलाच हव्यात. तेव्हा तुम्हाला पोलिसाकडून जे कळलेत तरी मला सांगत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं काहीच नाही, बऱ्याच गोष्टी मलाच माहीत नाही, मी अजून तुझं
वकीलपत्र घेतलेलं नाही. मला रेकॉर्ड्स बघायला मिळालेलं नाहीत. मी उद्या सकाळी ते सबमिट करेन आणि मग ते रेकॉर्ड आहे ते बघेन. तेव्हा सायली म्हणते, या सगळ्यातनं फक्त एकच गोष्ट चांगली घडली आहे, ती म्हणजे आपल्याला सोनल सापडली आणि आता ती सुरक्षित ठिकाणी आहे. आपल्याला सोनलकडून सगळं सत्य कळेलच ना? काय हो, गप्प का झालात? ती कोर्टात सत्य काय आहे ते सांगेलच ना? हेही सांगेल की माझा या सगळ्यात सहभाग नव्हता. आपल्याला कळू शकतील ना या गोष्टी? आपण सुरेशवर विश्वास ठेवून तिला काका समजून तिला पाठवलं, हे तरी सांगेल ना? तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, बायको, उलट सोनलनंच तुझ्या विरोधात स्टेटमेंट दिला आहे, असा अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात. हे ऐकून तुला किती त्रास होईल आणि कसं सांगू तुला, असं अर्जुन म्हणत असतो. आणि पण मनातल्या मनातच म्हणतो, कारण सायलीला काही सांगत नाही. सायलीला खूप त्रास होईल याचा. म्हणून सायली म्हणते, आता फक्त मानसी आणि बाकीच्या मुली सुखरूप सापडायला पाहिजेत, बस. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे सगळं आपण घरी जाऊन बोलूयात आरामात. मला फक्त 1 दिवस दे. मी डॉक्टरांशी बोलतो आणि मेडिकल सर्टिफिकेट घेतो आणि काल जे झालं ते सुद्धा सांगतो आणि आय होप हिमानी ट्रेन ग्राउंडवर बेल मिळेल. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी सगळे प्रयत्न कराल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, तू प्लीज स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस, आपल्या बाळाला सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, मी अजिबात त्रास करून घेत नाही, म्हणून आपल्याला असं हरून चालणारच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, दुसरी गोष्ट, प्रियासुद्धा याच जेलमध्ये आहे. ती तुला काही करू शकणार नाही. जरी तिने काही करण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला नक्की सांग. तेव्हा सायली म्हणते, प्रियाला काय घाबरायचंय? तिला उत्तर द्यायला मी समर्थ आहे. तरीसुद्धा काळजी घे, असं अर्जुन म्हणतो. आणि मग तेवढ्यात हवालदार येते आणि म्हणते, मिस्टर सुभेदार, खूप वेळ झाला, आता तुम्हाला निघावं लागेल, असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, पण माझ्या बायकोची काळजी घ्या. तेव्हा ती आशा नावाची हवालदार म्हणते, तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं लक्ष आहे सायलीवर, तिला आणि तुमच्या बाळाला काहीही होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू, असं म्हणतो आणि मग काळजी घे म्हणून तिथून निघून जातो. परत बाहेर जाऊन बोलतो. तेव्हा म्हणतो, बायको, मला सांग, आश्रमातल्या मुलींपैकी कोणी मुलगी अल्पवयीन आहे का? तेव्हा सायली म्हणते, गौरी सोडून बाकी कोणीही मुलगी 18 वर्षाखालील नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नक्की? तेव्हा सायली म्हणते, नक्की. का हो, असं का म्हणताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी येतो, असं म्हणतो आणि तिथून जातो. आणि मग ती हवालदार, ठीक आहेस ना, असं खुणावते आणि मी येते, असं म्हणून ती हवालदारसुद्धा जाते. आणि मग सायली म्हणते मनातल्या मनात, हे माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहेत, असा विचार करत असते. पण परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतापराव म्हणतात, सचिन, आत्ताच्या आत्ता माझ्या घरून निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलवावं लागेल. तेव्हा सचिन हसतो, जोरात हसतो, खूप हसतो आणि म्हणतो, तुम्हाला पोलिसांना वेगळं बोलवायची गरजच नाही. त्यांचं या घरात येणं जाणं चालूच राहणार. या घराच्या सुनेने लहान मुलांची तस्करी केली आहे. हे घर तर पोलिसांच्या रडारवर असणारच ना. तेव्हा अश्विन पुढे येतो आणि म्हणतो, ओ, तू ज्याला बोलून आता झालं ना तुझं, आता बोलून आता नीट निघायचं. या घरात तुझ्यासाठी जागा नाही आहे, कळलं? तेव्हा सचिन म्हणतो, हो, कुणाला जागा या घरात पाहिजे? या घरात जेलमध्ये असलेल्या तुमच्या सुनेला? तर असं दोन्ही आणि म्हणतो दोन्ही सुना तुमच्या जेलमध्ये आहेत, असं म्हणतो आणि हसत असतो. श्वेतासुद्धा हसते मनातल्या मनात. आणि दोन्हीसुद्धा जेलमध्ये? आणि वाईट कोण ठरलं? तर मी, असं सचिन म्हणतो, ज्याने काहीच नाही केलं. असा जावाई, साधा भोळा सरळ, काय अर्थ आहे याला, असं म्हणतो. आणि मग परत इकडे अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन बाहेर आलेला असतो आणि तो येऊन खाली बसतो, कारण त्याला खूप त्रास होत असतो, वाईट वाटत असतं सायलीचं. आणि मग एका भिंतीला टेकून बसलेला असतो, खूप रडत असतो. तेव्हा चैतन्य सोबतच असतो. असा मित्र एक तरी असावा, जो आपल्या दुःखाच्या काळात आपली साथ देईल. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन, रडू नकोस. हे बघ, मला कळते तुझी परिस्थिती खूप कठीण आहे, पण असं धीर सोडून कसं चालेल? तेव्हा अर्जुन म्हणतो, सायलीसमोर धीर धरलाच ना होता मी, मला खूप गिल्टी फील होते चैतन्य. माझी बायको प्रेग्नेंट आहे, मला तिला सुखात ठेवायला हवं.
ती तिथे आणि मी ती काहीच करू शकत नाही, काहीच नाही असं म्हणतो आणि अर्जुन खूप रडत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं. तेव्हा नंतर तेव्हा चैतन्य म्हणतो, हे सगळं टेम्पररी आहे. मी सांगतो उद्या दुपारपर्यंत सायली वहिनी घरी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळं इतकं सोपं नाही आहे, तिच्यावर पोक्सो लागला यार, असं म्हणत असतो. मग चैतन्य म्हणतो, माहिती आहे मला, आपल्यासमोर अडचणीचा खूप मोठा डोंगर उभा आहे आणि मला हे पण गोष्ट माहिती आहे की अर्जुन सुभेदार करू शकत नाही, अशी काहीही गोष्ट नाही, अशक्य असं काहीच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला एक रात्रसुद्धा सायलीला जेलमध्ये राहू द्यायचं नाही आहे. मी तिला घरी घेऊन जात नाही आहे. पूर्ण आजी, मम्मा, डॅड यांना काय सांगू, मी तिला घरी घेऊन येऊ शकलो नाही असं म्हणत असतो आणि रडत असतो. सायलीला आजची रात्र जेलमध्येच राहावं लागणार आहे, हे मी कसं सांगू त्यांना. तेव्हा चैतन्य म्हणतो, सांगावं तर लागणारच आहे ना आपल्याला, आपण घरी तर जावंच लागणार आहे. मला अश्विनचे खूप फोन येऊन गेले, तुलाही आले असतील, आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागणार आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुठल्या तोंडानं जाऊ त्यांच्यासमोर, कुठल्या तोंडानं. तेव्हा चैतन्य म्हणतो, मला काय वाटतं, तुला काय वाटतं, तुला सगळे घरचे समजून घेऊ शकत नाहीत का. तू स्वतःला दोष देऊ नकोस, स्वतःला ब्लेम करू नकोस, काहीही होणार नाही, सगळं नीट होईल असं चैतन्य म्हणत असतो. चल बघू. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी थांबतो इथेच. तेव्हा चैतन्य म्हणतो, चल आपण घरी जातोय, आपणाला खूप काम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी सायलीजवळ थांबतो असं म्हणतो आणि मग तो परत बसत असतो. पण चैतन्य त्याला घेऊनच जातो. मग परत आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तर आता मधुभाऊ म्हणतात, हे बघा, प्रिया तिच्या गुन्ह्यासाठी शिक्षा भोगती आहे आणि माझ्या सायलीवर झालेले आरोप आहेत ना, ते सगळे खोटे आहेत. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, सायली निर्दोष आहे आणि अर्जुन हे सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सचिन म्हणतो, अहो असं तुम्हाला वाटतंय, पण पोलिसाकडे तर सगळे पुरावे आहेतच ना. अस्मिता म्हणते, डॅड, अश्विन, आत्ता याला घरातून बाहेर काढा प्लीज. तेव्हा सचिन, मी जाणारच आहे असं म्हणत असतो. अस्मिता, मी काहीतरी इथं राहायला आलेलो नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी छोटा फायनान्शियल फ्रॉड केला होता. माझ्या हातून एक अफेअर घडलं होतं. हे खूप जण करत असतात, पण त्याची मला खूप मोठी शिक्षा दिली आहे तुम्ही. घरातून अपमान करून हाकलून लावलेला आहे, कोर्टात माझी लाज काढली आहे. पण आज तुमच्या सुनेने जो गुन्हा केला आहे ना, तो माझ्या गुन्ह्यापेक्षा 100 पटीने मोठा आहे आणि आता तुम्हा सगळ्यांना तोंड लपवत फिरायची वेळ येणार आहे असं सचिन म्हणत असतो. ती तुमची लाडकी सून आणखी काही वर्ष तर तुरुंगातून बाहेर येत नाहीये. सुभेदारावर सगळे लोक थुंकतील, तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला काळं फासतील. हा सगळा सोहळा पाहायला मी हजर असेन असं सचिन म्हणत असतो आणि मग तिथून जातो, हसत असतो आणि मग श्वेतासुद्धा हसत असते आणि मग सचिन तिथून निघून जातो. मग अस्मिता म्हणते, हे आता तरी या माणसाच्या तावडीतून सुटका झाली आहे असं वाटत होतं, पण हा माणूस माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला असं वाटलं. आता सोबत जे घडतंय ना ते पाहून आपल्यासोबत जे घडतंय ना ते पाहून या माणसाला आसुरी आनंद होतोय हे याला. तेव्हा श्वेता म्हणते, हे गोलूचे बाबा आहेत का असं म्हणते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, श्वेता तू याच्यामध्ये पडू नकोस. आणि मग सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात पूर्णाजी येतात. कुणाचा आवाज आला आहे, कुणाचा आवाज आला आहे असं म्हणतात. अर्जुन आला का, सायलीला घेऊन आला का असं म्हणत पूर्णाजी आतमध्ये येत असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, नाही पूर्णाजी, दादा अजून आला नाही. तेव्हा अर्जुन तेवढ्यात येतो आणि म्हणतो, सायलीबद्दल काही कळलं का. तेव्हा प्रतापराव म्हणतात, अर्जुन तरी नाही पूर्णाई असं म्हणतात. काही कळले ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, प्रताप, अर्जुनला फोन लाव असं म्हणतात पूर्णाजी. त्याला सांग मला सायलीला भेटायला जायचं आहे. तेव्हा प्रतापराव हो हो असं म्हणतात आणि मग तेवढ्यात अर्जुन आणि चैतन्य येतो. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी असं म्हणतो आणि मग कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काय झालं, सायली सुटली ना. तेव्हा अस्मिता म्हणते, सायलीची तब्येत बरी आहे ना, कशी आहे ती. आता प्रतापराव म्हणतात, अरे पोलीस काय म्हणाले, सायलीला या खोट्या केसमध्ये कोणी अडकवलं आहे कळलं का. तेव्हा अश्विन म्हणतो,
तो निकम त्यांच्याकडे काही पुरावे आहेत म्हणाले होते, ते कोणते पुरावे आहेत, ते सगळं पाहिलंस का, काय आहे ते सगळं? तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, सगळेजण एकदम प्रश्न विचारतात. त्यामुळे अर्जुन सगळ्यांना थांबवतो आणि म्हणतो की मी अजूनपर्यंत सगळे पुरावे पाहिले नाहीत, त्यामुळे सगळं काही माहीत नाही, कारण मी अजून सायलीचं वकीलपत्रच घेतलेलं नाही. तेव्हा प्रतापराव म्हणतात, का? तेव्हा अर्जुन म्हणतो, कोर्टाची वेळ निघून गेली होती, तसं तर सगळे पेपर उद्या सबमिट करावे लागतील आणि तेव्हा सायलीच्या बेलसाठी सुद्धा अपील करावं लागेल. अश्विन म्हणतो, पण म्हणजे पोक्सोसाठी बेल मिळते ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेनच. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अर्जुन कुठलीही परिस्थितीत मला सायलीला भेटायचं आहे, तो आत्ताच्या आत्ता जेलमध्ये घेऊन चल. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी आपण उद्या जाऊयात, मी एक काम करतो, मी जेलरशी बोलतो आणि परमिशन काढतो. आणि मग ॲक्च्युली कसं आहे ना पूर्णाजी, सायलीवर जो गुन्हा दाखल झाला आहे ना तो खूप गंभीर आहे, त्यामुळे तिला पोलीस कस्टडीमध्ये नाही तर तिला डायरेक्टली मोठ्या जेलमध्ये ठेवलं आहे, असं अर्जुन म्हणतो. आणि मग पूर्णाजी म्हणतात, मला उद्यापर्यंत धीर धरवणार नाही अर्जुन, मला माझी तन्वी कशी असेल, माझी तन्वी कुठल्या परिस्थितीत असेल या विचाराने चैन पडत नाही अर्जुन, असं पूर्णाजी म्हणत असतात. आणि मग चैतन्य म्हणतो, अर्जुन आपण एकदा प्रयत्न तरी करून बघूयात ना? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तू स्पेशल परमिशन काढ, काहीही कर, पण मला तन्वीला आता भेटायला जायचंच आहे, म्हणजे जायचं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, पूर्णाजी जाणार असेल तर मग आम्ही सगळे पण जाणार आहोत सायलीला भेटायला. प्रतिमात्या म्हणतात, मला सुद्धा भेटायचं आहे सायलीला. तेव्हा मधुभाऊ सुद्धा म्हणतात, मी सुद्धा येतो तुमच्यासोबत. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमची तब्येत? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, माझ्या तब्येतीला काहीही झालेलं नाही, मला साऊला भेटल्याशिवाय बरं वाटणार नाही, असं म्हणतात. आणि मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे. मग चैतन्याला म्हणतो, एक काम कर, इन्स्पेक्टर सावंतला फोन कर आणि सांग की सगळ्यांना सायलीला भेटायचं आहे, प्लीज स्पेशल परमिशन काढायला जमते का त्यांना विचार. तेव्हा चैतन्य म्हणतो, नक्कीच मी बोलून बघतो, कदाचित सावंत मॅनेज करू शकेल, पण जर असं झालं ना तर आपल्या सगळ्यांना आत्ताच निघावं लागेल, कारण वेळ खूप कमी आहे, असं चैतन्य म्हणतो. आणि मग चैतन्य फोन करतो. आणि मग कालपासून जे 3 दिवस झाला एकच ड्रेस असतो अर्जुनचा, तो ड्रेस बदलायला गेलेला असतो. आणि मग प्रतापराव सुद्धा म्हणतात, मीही कपडे बदलून येतो, असं म्हणतात. आणि मग चैतन्य फोन करतो इन्स्पेक्टर सावंतला आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत एक रिक्वेस्ट होती, असं म्हणतो. आणि मग त्याची रिक्वेस्ट मान्य झालेली असते. आणि मग सगळेजणच जेलमध्ये आलेले असतात. आणि मग आल्यानंतर पुन्हा पूर्णाजी म्हणतात, सगळ्याला या कारणासाठी जेलमध्ये यावं लागेल असं कधी वाटलं नव्हतं, असं म्हणतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात, हो ना, इथे आल्यावर आपल्यावर किती दडपण आलं आहे. तेव्हा सायलीची अवस्था काय झाली असेल. तेव्हा सायली येते आणि मग सगळेजण तिच्याकडे पाहतात आणि ती सगळ्या घरच्याकडे पाहते आणि खूप भावनिक असा सीन दाखवलेला आहे. आणि मग सायलीच्या अंगावरची साडी पाहतात सगळेजण आणि मग अस्मिता स्पेशली पाहते. आणि मग सायली हळूहळू पुढे जाते आणि परत सगळ्याकडे पाहते. आणि मग प्रतिमात्या हात समोर करतात आणि मग सायली जाऊन तिच्या आईला घट्ट मिठी मारते आणि मग म्हणजे प्रतिमात्याला. आणि मग प्रतिमात्या म्हणतात, कशी आहेस बाळा, तुला काही त्रास तर होत नाही आहे ना? तेव्हा सायली म्हणते, नाही, असं म्हणते. आणि मग कल्पनाताईला जाऊन घट्ट मिठी मारते आणि दोघीही खूप रडतात. कल्पनाताई म्हणतात, सायली स्वतःची काळजी घेतेस ना गं, असं म्हणतात. आणि मग प्रतापरावांना भेटते आणि मग अस्मिताला मिठी मारते. त्याच्यानंतर पूर्णाजीला भेटते आणि मग पूर्णाजी तिच्या गालावरून तोंडावरून हात फिरवत असतात आणि मायेने. आणि मग ती एका खुर्चीवर येऊन बसते. आणि मग अस्मिता म्हणते, सायली, तुझ्याशिवाय आम्ही घरात एक एक क्षण कसा काढतोय ते आम्हाला माहिती आहे गं, असंच अस्मिता म्हणत असते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, काही काळजी करू नकोस, तुझ्यावरचे सगळे आरोप मी माझ्यावर घेईन आणि लवकरात लवकर तुला यातनं बाहेर काढेन, असं मधुभाऊ बोलतात. तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, हा काळ आपल्यासाठी कठीण आहे, एवढं खरं आहे, पण आजपर्यंत आपण एकत्र येऊन सगळ्या संकटावर मात केली आणि आताही तसंच होईल. वेळ लागेल कदाचित, पण विजय हा सत्याचाच होईल. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, पण सायली, आता माझा धीर सुटत चाललाय गं. तेव्हा सायली म्हणते, आई, तुम्हीच अशा खचलात तर मी काय करायचं, तुम्ही सगळे ताकद आहात माझी, तुम्ही अशा दुबळ्या होऊ नका. तेव्हा वहिनी, तुम्ही इथे आल्यावर तुमचं मेडिकल चेकअप झालं असेल ना, असं अश्विन म्हणत असतो. तेव्हा डॉक्टरने BP, बाळाचे हार्टबीट सगळं नॉर्मल आहे ना?
तेव्हा व्यवस्थित चेकअप झाला आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. तेव्हा सायली असं म्हणत असते आणि मग कल्पनाताई म्हणतात, अगं तुझ्याकरता मी अंगारा आणला आहे असं म्हणतात आणि मग तो अंगारा सायलीला लावत असतात आणि असा अंगारा वगैरे लावलं की जरा पॉझिटिव्ह वाटतं, काय होईल असं वाटत नाही, म्हणजे काय वाईट होईल असं वाटत नाही. आणि मग आता प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया जेलमध्ये इकडं तिकडं फेऱ्या मारत असते आणि मग तेवढ्यात येते ती हवालदार येते आणि म्हणते, प्रिया श्वेताचा मॅसेज आला आहे असं म्हणते आणि ती मोबाईल देते आणि मग ती प्रिया वाचते. मॅसेजमध्ये असतं की सायलीच्या घरचे तिला भेटायला जेलमध्ये येत आहेत. हा मॅसेज वाचते आणि मोबाईल देते. तेव्हा ते हवालदार म्हणते, पोहोचले सुद्धा, ते व्हिजिटिंग रूममध्ये आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, मी किती महिने झाले इथे कितपत पडली आहे आणि इथं साधं ढुकूनसुद्धा कोणी बघितले नाही आणि त्या सायलीला येऊन इथे एक दिवसही झाला नाही, तर सगळे आले तिला भेटायला. तेव्हा ती हवालदार म्हणते, अगं सगळे प्रेम करत असणार सायलीवर. तेव्हा प्रिया म्हणते, फालतू बडबड बंद कर, कळलं असं म्हणते आणि चल मग मला व्हिजिटिंग रूममध्ये घेऊन चल आता, तर मलासुद्धा त्यांना भेटायचं आहे. तेव्हा हवालदार म्हणते, अगं व्हिजिटिंग रूममध्ये जायला जेलर मॅडमची परवानगी घ्यावी लागते, हे तुला माहीत नाही का? तेव्हा प्रिया म्हणते, त्याचे एक्स्ट्रा पैसे मिळतील असं म्हणते आणि मग व्हिजिटिंग रूममध्ये घेऊन चल, मॅडमना काय सांगू मी? तेव्हा प्रिया म्हणते, काय बोलायचं ना ते मी बोलते, हात पाय जोडते, जे नाटक करायचं आहे ना ते करते, पण परवानगी मिळूनच राहीन, कळलं ना? चल चल मला जेलरकडे घेऊन चल, उघड लवकर उघड असं म्हणते आणि मग ती त्या हवालदारला लॉक उघडायला लावते आणि मग जाते. आणि आता इकडे मधुभाऊ म्हणतात, काय त्या सुरेशने सगळं केलं, तेव्हा आपण इतके फसलो ग असं म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, हे तर कळत नाही आहे ना का असं केलं ते मधुभाऊ. तेव्हा माणसं इतकी वाईट कशी वागू शकतात? तो सुरेश माझ्यासमोर जे काही बोलला होता ना, ते कोर्टासमोर मी साक्ष म्हणून सांगेन. तो सोनलचा इथे काका म्हणून आला होता आणि म्हणूनच तुम्ही विश्वासाने त्यांच्यासोबत पाठवलं. तेव्हा अर्जुन मनातल्या मनात म्हणतो की आता तुमची साक्ष चालणार नाहीत मधुभाऊ. कोणालाच माहीत नाही जे घडलंय ते किती सिरियस आहे, किती डेंजरस आहे. आणि मग सायली अर्जुनकडे पाहते आणि इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याच्या प्रोमोमध्ये दाखवलेला आहे, अस्मिता म्हणजे प्रिया भेटायला आलेली असते आणि मग आता अस्मिता म्हणते, हीच तुझी खरी जागा आहे प्रिया असं म्हणत असते. तेव्हा प्रिया म्हणते, हाच न्याय तुम्ही सायलीलाही लावून दाखवा ना, तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीशी ठाम उभे आहोत. तेव्हा सायली म्हणते, आमच्यातली एकी भक्कम आहे, त्यामुळे तू आम्हाला कधीच छळू शकणार नाहीस. अंतिम विजय हा आमचाच असेल, माझा आणि माझ्या कुटुंबाचा असं सायली म्हणत असते. आणि मग प्रियाचा तिळपापड होतो. प्रियाला खूप राग आलेला असतो आणि इथेच आपला आजचा प्रोमोसुद्धा संपतो. आता उद्याच्या भागामध्ये नेमकं काय काय घडणार आहे ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथंपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.